बातमीत सत्यता हीच आमची ओळख। चोरट्यांचे पोलिसांना आवाहन। एकाच रात्री 2 मंदिरांना लक्ष्य करत दानपेट्या फोडल्या। धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य नगरात अज्ञात चोरट्यांनी देवाच्या घरांनाच लक्ष्य केल्यानं खळबळ उडाली आहे। चोरट्यांनी एकाच रात्री 2 मंदिरांमध्ये धाडसी चोरी करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले। सुरुवातीला चोरट्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि तेथील दानपेटी फोडून सुमारे 8 ते 10 हजार रुपयांची रोकड लंपास केली। एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी याच परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिरालाही आपले लक्ष्य बनवत तेथील दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली। या दोन्ही मंदिरांमधून अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। एकाच रात्री 2 मंदिरांना लक्ष्य केल्याच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। मुख्य संपादक जतीन बोरसे। जनरल अरुणकुमार वैद्य नगरमधील श्री ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी रात्री 2 ते 4 मध्ये चोरी झालेली आहे आणि तसंच या 12/2/2020ला सुद्धा त्यावेळेला चोरी झालेली होती। त्यावेळेला सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यावेळेला पोलिसांनी सांगितलं पाहिजे, ऑफिसला सांगितलं पाहिजे जास्तीत जास्त गस्ती वाढवणे। मग घरोघरी जर चोरी झाली देवाना सुद्धा त्यांनी सोडलं नाही बा। आणि आमच्या ओंकारेश्वर महादेव मंदिरातील 5-6 हजार रक्कम गेलेली असावी असा अंदाज आहे। त्याचप्रमाणे आमच्या परिसराचे विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्या मंदिरात सुद्धा त्याला सुद्धा चोरी रात्रीच चोरी झालेली आहे, त्याचे 7-8 हजार रुपये गेलेले असावे असं आम्हाला विनंती आहे। अरुणकुमार वैद्यनगरच्या सर्व नागरिकांकडून जास्तीत जास्त गस्ती घालण्याचा प्रयत्न असावा बा, ही विनंती करतो आहे सर्वांना। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।